हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप वर्षानंतर म्हणजे 1 वर्षानंतर मी व्लॉग चालू करते. लास्ट गणपती आणि त्याच्यानंतर नवरात्रीनंतर मी व्लॉग नाही टाकले, काहीतरी हेल्थ इश्यू होता म्हणून. तर आता गणपती येणार आहेत, म्हणजे गणपती बाप्पा आपले. तर आता आम्ही म्हणजे आज किती 26 तारीख आहे. आम्ही आता जातो आहे गणपती घ्यायला रात्रीचं, म्हणजे उद्या आम्हाला स्थापना करायची आहे. तर आता आम्ही निघालो गणपती बाप्पाला. मी जाते. डेकोरेशन पण तुम्ही तेव्हाच बघा. चला निघालोय आम्ही जायला. पप्पा आहे, उमेश दादा आलाय. तर आम्ही आता जाणार आहे गणपती बाप्पा. तिथं आता गेल्यावर भेटू. आता बघू, तुम्हाला मूर्ती एवढी भारी दाखवेल ना बाप्पा. आम्ही एवढं म्हणजे आम्ही थोडं हे करून घेतलंय, पण एक नंबर झालंय. मी तुम्हाला उद्या दाखवेल, ते आज नाही दिसणार. सॉरी. बघा माझा आउटफिट मी हे घातलंय, नवीन शॉर्ट कुर्ती घेतली. चला, जिजू रेडी आहेत आमचं पाठ घेऊन. चला, दादा कुठे आहे? सो आम्ही निघालोय. आम्ही ट्रिपल सीट जातोय. चला. टाळी प्राण प्रतिष्ठा केल्याशिवाय नाही करता येत. जिजू आले ना, आम्ही त्यांची वाट बघतोय. आम्ही पोहोचलोय मूर्ती गणपती बाप्पाची. कितना गाही है गाही. ओ माय गॉड, टोपी वाले है. मी काढते माझ्या ह्याच्यातून. जाऊ द्या, चालतं. ए टोपीवाला दादा या गणपती लेते. ॲटिट्यूड खराब होतं दादा. दिस इज नॉट फेअर. हा असं राहा. असं मस्त दिसतं. आम्ही तर काय गरम होतं आम्हाला. त्रिकोण टाक म्हणजे आलेत आपले बाप्पा. गाडी 2 मिनिटांमध्ये पोहोचते. आमची गाडी उभं राहावं लागेल. गणपती बाप्पा मोरया. एकट्यालाच जोडते. मंगलमूर्ती मोरया. जय जयकार, जय गणपती बाप्पा. मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पांना घेतलंय सोबत. पप्पा इथे, मी आहे आणि उमेश दादा आहे. आम्ही आता निघालो इकडून. इथे खूप ट्रॅफिक आहे. आम्ही वेस्टला आलेलो मूर्ती घ्यायला, तर आता डायरेक्ट बिल्डिंग खाली भेटू. चला, बाय बाय. निघालो आम्ही आता ट्रॅफिक जरा खुललं आहे तिथे, तर आता आम्ही निघालोय. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगला बोलते मोरया,
आम्ही घरी गणपती बाप्पाला घेऊन आणि मी मस्तपैकी ते पावलं बनवलेली गणपती बाप्पाचे. तर आता आलोय आम्ही घेऊन आणि आता उद्या पाठ काय करायचे ते सांग. उद्या उत्तर पूजा आधी हरतालिकेची उत्तर पूजा होणार. मग नंतर गणपतीची प्राण प्रतिष्ठा होणार आणि मग आपले गणपती बाप्पा बस. डेकोरेशन पण तुम्हाला तेव्हाच बघायला भेटतात. म्हणजे डेकोरेशनचा ब्लॉग वगैरे काहीच नाही केला, डायरेक्ट आम्ही आता गणपती बाप्पा आल्यावरच केलंय ब्लॉग चालू आम्ही. आणि माझी दीदी कशी दिसते. पप्पाने पण घेऊन जा. आता नाही मी नाही गजरा लावला, मी असंच आहे. मी फक्त लिपस्टिक पण नाही लावत. खूप दिवसानंतर चला आता डायरेक्ट उद्या भेटूया. बाय. गुड मॉर्निंग गाईज. सो आता झालंय म्हणजे सकाळी उठून आंघोळ वगैरे सगळं झालंय सगळ्यांचं. आता म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे ना गोडाचा, तर पुरणपोळी वगैरे सगळं करायचं तयारी. म्हणजे फक्त आता पुरणपोळीच बाकी आहे. आता 10 वाजायला आलेत, म्हणजे 10:30 झालेत. तर आता म्हणजे मम्मीनी सगळं आमटी भात वगैरे सगळं करून ठेवलं रेडी. आता फक्त पुरणपोळी करायची बाकी आहे. आणि माझी एक साईडला तयारी चालूच आहे. म्हणजे मी रांगोळी वगैरे काढली. आता मला बाहेर जायचं जरा एका कामासाठी. आता बघू, आता ते भटजी येतील तेव्हा भेटू. नाही आता मी मोदक करायला बसते. इथे मी मोदकाची सगळी तयारी केली आहे. इथं पीठ आहे, इथं सारण आहे, इथं घी घेतली आहे जराशी. आता मोदक करायला घेते. मोदक करताना भेटू. बाय बाय. मी माझे 21 मोदक बनवायचे आहेत मला आणि मी बनवायला घेतलेत आता. हा माझं तुम्ही बघू शकता. मोदकमध्ये मी एक्सपर्ट झाली आहे. ते बोलतात ना मोमोज बनवणारी तर कुठे पण भेटेल, आपल्याला पाहिजे मोदक बनवणारी ती मी. आता मोदक बनवते. 21 मोदक बनवायचे, म्हणजे 21पेक्षा जास्तच होता. फक्त देवाला दाखवायला मला 21 मोदक बनवायचे. सो आता बनवते मी. अर्धे झाले की भेट बघू आता. चला. झाली आहे पुरणपोळ्या अर्ध्या. मम्मा करते इथे. मी कॅमेऱ्याच्या मागे आहे कारण की मी अजून रेडी नाही झाली आहे. आणि इथे मोदक होत आहेत. दॅट्स ऑल गाईज. मम्मा कसं वाटतंय? गरम नाही होते तुला? झालं सगळं जेवण? ओके. हाय. आमचं सगळं एकदम तयारी सगळं झालंय. दादा पण आलाय इकडे, बघितलं. आणि मग नंतर मला बोलतो मला ब्लॉग मध्ये अशी का टाकतेस मम्मी. त्यांनीच असं केलं. ग्लिच मार. नाउ इट्स टाइम टू भजी. आम्ही भजी बनवत आहे. अरे 0x मध्ये मोदक इथे रेडी आहे. केसर लावून थोडंसं हे झालंय, पण ठीक आहे, एवढं काय नाही, चालतं. लास्ट टाइम सारखे म्हणजे एकदम असे परफेक्ट नाही झाले, पण ठीक आहे. चांगले आहेत ना? चांगले. अजून दीदीची तयारी बाकी आहे. म्हणजे आता आम्ही एवढं भजी वगैरे करतो, दीदीची तयारी बाकी आहे. आणि दीदीचा उपवास आहे हरतालिकेचा, तर ती आज सोडे. म्हणजे जेव्हा आपण बाप्पाला विराजमान करू त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून मग तिचा उपवास सुटणार आहे. आणि आम्ही पण तसं पण सकाळपासून काही खाल्लंच नाही आहे, सगळी कामातच बिझी आहे. आणि मी रेडी झाली आहे. तू कसं बोलते? मी बोलणार ना, आता एक सांगते. रेडी झाली आहे, फक्त रेडी झाली आहे मी. माझी दीदी सुंदर झालं. आता ही सगळी तयारी घेतली आहे. गणपती बाप्पा थांबा 2 मिनिटं दाखवते तुम्हाला. आता तयारी होते. आता क्रॉस आहे थोडं. आले पंडित फायनली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चालू केला ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. त्याला हात झाले कपड्यात एक एक पाय आता घेऊन तांदळामध्ये सोडून द्या. आता पाणी टाकून हात धुवून घ्या. मला हात जास्त ऐकायला येते. दोघांनी पण हात धुवायचे. ओम केशवाय नमः, नारायण नमः, देवी दामोदर सुंदर देवी नमः, मामा शरीराची केंद्र पद्म नारायण दामोदर सगळे स्वतंत्र वगैरे सर्व स्वागत देवी गायत्री छंद प्राणायाम विनियोग ओम भू ओम भू ओम सह ओम मह ओम जन ओम दम तसे उतर वर्ग देव से धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तेरे ब्रह्म संसार हातामध्ये अक्षर घ्यायचे दोघांनी पण. एवढं ऐकलं अक्षर हात जोडायचे. ओम गणपती नमः. कोण देवता स्थान तर राम इष्ट देवता पण हविता. तुझ्या हातात एक पै पाणी घ्या. झालं ना तू घ्या पाणी.
आता घातला श्री विष्णू श्री भगवत महाप्रभू आद्य ब्राह्मण द्वितीय रात्र शेत वर्ष अष्टावली कलियुग प्रथम जन्मप्रत शाली उपहान शक्य भाद्रपद मास शुक्ल पक्ष चतुर्दशी तिथी मारेवर बोला आत्मना स्मृती पुराणोक्त क्षेम स्थैर्य आयु आरोग्य वृद्ध्यर्थ द्विपद चतुष्पद सहिताना शांत्यर्थ समस्त मंगलार्थार्थ श्री महागणपती भजनंच करीश सोडून त्या तांबडा हातावरती पाणी टाकून हात धुवून घ्या हा हातावरती पाणी टाकून हात धुवून घ्या जानू आहे का जानू बघा कलशसे मुख्य विष्णू कंठ रुद्र भागवत सुत्रावत कोक्षे सागर सर्व देव सुत्र रुद्र वेद अजय सांगत अंगे सहित समजत अत्र गायते संधी गगने जेवढा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल सर्वोच्च जगदाक्ष पुष्पम समर्पयामि कलशामध्ये हळद कुंकू टाका कलशामध्ये हळद कुंकू टाका अक्षता टाका अक्का फूल टाका हा आता ते फुल उचला आणि सगळीकडे पाणी शिंपडा स्वतःवरती शिंपडून घ्या हा पवित्र सर्व सिद्ध कपित या स्मृत मंदिराच्या बाहेरमध्ये पूजा द्रव्याने संप्रोक्षित आत्मन हा संप्रोक्षित हा बघा सुटते का नगर बदल काढा परत दोन दाणे त्याच्यामध्ये टाका अक्षताची कामना नाना तुमचा आसन प्रतिकृत आश्रम समर्पयामि त्या तिन्ही सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे हा सरळ पाणी सोडायचं सरळ होते पाद्यम प्राणादे सर्वक्षेम संपाद्य पूजन समर्पयामि पाणीमध्ये पाणी घ्या पाणीमध्ये पाणी घ्या सरांनी थोडं सोडून अंगणवाडी दिसली माता मार्ग प्रति आगे समर्पयामि परत पाणी सोडा गंगाने दिसणार आचनी आम्ही समर्पयामि गंगा सर्व गंगोदर सानंद पंचम झाला सरांमध्ये पंचम सोडा पयोदा देवी तुमच्या सगळ्या पंचम स्नान समर्पण पयो स्नान दधी स्नान शर्करा स्नान मधु स्नान समर्पयामि हात कुंकू सर्व सौभाग्यदायी हरिद्रा कुंकुम समर्पयामि हे पाण्याचं तुमच्याकडे घ्या आणि तुम्ही त्याच्यावर पंचामृत सोडत राहायचं त्या पाण्यात ते पाणी सोडत हरि ओम प्रणव देवं गर विनायक भक्त वासं सर्विचे भावी कामार्थ सिद्धी प्रथमनाव प्रदंडाचे एक दंतांतिक तृतीय पिंगाक्ष अक्षर चतुर्थकम ब्रह्मोदरम पंचमच शिष्ट वेंकटमेवच सप्तमीर राजेंद्रम दिनं अनंतताष्टमं नवं वाचन्द्रम दशम विनायक एकादशं गणपती द्वादशं तु गजानन द्वादश शैतानि नामानि ते संदीप पटेकर त्याचे विघ्नंभय सर्व सिद्धी करो प्रभु विद्यार्थी विद्याधनार्थी विद्यान उत्तरार्थी पुत्रान मोक्षार्थी विद्यान सर्व सिद्धी चलते नाथ संशय अष्टधा भावच लिपिका समवेत तसे विद्याभय विशेष प्रसाद इति पुराण संकट नाशन करतो ओम शांती 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 आता पाणी सोडा त्याच्यात दोघांनी पण हरि ओम नमस्ते गणपती सगळे प्रत्यक्ष तत्व तमेव केवळ धरा गळ्यात घाला गणपतीच्या हे घ्या अंगठा अडकवा हात कुंकवा सर्व सौभाग्यदायी हरिद्रा कुंकुम समर्पयामि तिने सुपाऱ्यावरती व्हायचं इथे गणपतीच्या पार व्हायचा अंगठी ठेवायचा चालेल कपाळाला तिलक करा हळदी कुंकवाचा हा तुम्ही इकडे वा हळद कुंकू तुम्ही तिकडे वा त्या समयाला शुभं करोति कल्याणम आरोग्यधन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती दीप देवताभ्यो नमः जरा तर तिकडच्या पानाच्या वेळेत सर्वांवरती वा कुल देवता स्थान देवता ग्राम देवता इष्ट देवता मातृपितृ देवता हरिद्रा कुंकुम समर्पयामि अक्षता तत्त्वं समर्पयामि पुष्पाणि पुष्पं समर्पयामि फुलं कुठे फुलं वा फुलं गणपतीचा हार घ्या गणपतीचा हार घ्या एक एक घाला एका वेळी 4-4 हार घालू नका तो नाही तो केवढा आहे काय ठेवा माथ्यावरती गणपतीच्या माथ्यावर ठेवा दुर्वा अंतरम समर्पयामि बेलपत्र आहे का द्या बेलपत्र 2 द्या हां एकीकडे ठेवा बेलपत्र त्रिदलम त्रिगुणकारम भवानी सारखं बेलपत्रम समर्पयामि दोन्ही नारळावरती हळद कुंकू फलेना फलिताचरम नारिकेल फलम ब्रह्माफलम समर्पयामि स्थान देवता मंडप देवता हरिद्रा कुंकू समर्पयामि अक्षता तंत्रम सर्व पुष्पाणि पुष्पं समर्पयामि या कलशावरती हळद कुंकू अक्षता फुलं वरून देवता पण हरिद्रा कुंकू समर्पयामि अक्षता तंत्रम सर्व पुष्पाणि पुष्पं समर्पयामि इथे फुलं वा अक्का ताटा इथे पण इकडे राहणार नाही तो विडा ठेवला त्या विड्यावरती वा
नारळाच्या बाजूला कुंगी फुलं तांबूळम समर्पयामी. याच्यामध्ये तुळशीचं पान ठेवा. मूळ खबऱ्याच्या वाटीमध्ये मोदक काय पेढे काय ते तांबूळ करा बाजूला. ते सगळ्यांना वाटून टाकायचं. ठेवा तिकडे जागा करा. त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाका. टाका. पळीने गोल पाणी फिरवा. डावा डोळ्यावर उजवा तास हवेमध्ये करायचा. डावा तास हवेमध्ये ओम प्राणाय समपानाय समध्यानाय समगानाय समानाय ब्रह्मणे स्वाहा. उजवा हातात एक पळी पाणी घेऊ. ते खाली सोडून द्या. इतर प्रक्षालन समर्पय माझं प्रक्षालन सोडा. ते पाण्यामध्ये ताटत सोडा. हातावरती घेऊन सोडायचं आहे. मी मराठीत बोलते. ठेवा त्याच्यावरती दादा. ह्याच्यावरती ठेवा. या मटकावरती ठेवा. टाकायचा तुळशीचं पान. फिरवा त्याला गोल पाणी तुळशी पाणी. जा पाणी येतं. ओम प्राणाय समपानाय सुभ्यानाय सुदानाय समानाय ब्रह्मणे स्वाहा. परत उद्या हातात पाणी घेऊन तांबा सोडून द्या. देवाला निवड दाखवताना देवाला असं दाखवायचं असतं की मी बघितला नाही, मी वास घेतला नाही. हळद कुंकू आणि अष्टगंध फक्त. मग ते बाकीचं काढून चांगलं व्यवस्थित हे कर. हो. चाय बाबांची काय पप्पा मी आत्ताच बोलली, कोणी काय बोलू नका. बापा करून टाकते. झाले आमची आता पूजा वगैरे सगळं करून आम्ही मस्तपैकी गुरुजी आलेले त्यांनी केलं होतं सगळं. तर आता पूर्ण केलंय आम्ही. आणि हे आमचं डेकोरेशन आहे अष्टविनायक गणपती. आम्ही अष्टविनायक गणपतीचं थीम केलं या टायमाला. आणि म्हणजे बाप्पा पण तसेच आणलेत थोडेसे मस्त. पड पाया पड. आपण पण आता पूजा बघलो झाली सगळ्यांची पूजा. आता सगळं एकदम व्यवस्थित झालंय. झाले आता नैवेद्याचं हे करते दीदी आणि मम्मा. आता त्यांना नैवेद्य दाखवायचं, म्हणजे जे आम्ही बनवले नैवेद्यासाठी ते बाप्पांना दाखवायचं. आणि मग आम्ही मग जेवणार. आणि दीदीचा उपवास तेव्हा सुटणार आहे ना. दीदी मस्त बनवते. कुरडया पापडी झालं आमचं सगळं. आता जेवायला बसलेत सगळे. हाऊस इट
ओ एक नंबर आहे. कसं आहे मस्त जेवण आलंय. कसं आहे? अरे म्हणजे तू आपण तर खाल्लं नाही ना. छान आहे वाटतं. आम्ही खाल्लं नाही पण छान आहे. पाहुण्यांनी खाल्लं आम्ही तृप्त झालो. वा 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 वा. चला आता सगळे बसले इकडे. हे आम्ही बनवलेले मोदक, हे बाहेरून आलेले, हे काकूनी बनवले, हे नैवेद्य दाखवलं. अष्टविनायक. चला आता आम्ही पण आवरतो, बघतो, नंतर भेटू. हाय कर. फ्लाइंग किस दे. गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा बोल. नाही नाही बोलत ना. मी नाही बोलत ना. परी कुठे? हाय कर. झालंय आमचं पण आता जेवण वगैरे. आता आम्ही थोडा आराम करतो, मग संध्याकाळी आरती होईल आमची. माझी दीदी. हाय तिथे कोण आलंय आम्हाला भेटायला? कोण आहे? गाणं बोलणं चालू, कॉपीराइट बसेल.